आमदार नितेश राणे यांनी सोमवारी सायंकाळी पोंभुर्ले वडाचीवाडी येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या 19 वर्षीय अंकिता रामचंद्र पवार हिच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांना धीर दिला। तब्बल 16 दिवसांचा अवधी उलटूनही अंकिताच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाबाबत पोलिसांनी कुणाही संशयिताला ताब्यात घेतले नसल्याबाबत एकूणच पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आमदार नितेश राणे यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही बिनधास्त संशयितांची नावे पोलिसांना सांगा, मुळीच घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असा शब्द आमदार राणे यांनी कुटुंबियांशी बोलताना दिला आहे। पोंभुर्ले वडाचीवाडी येथील अंकिता पवार हिचा मृतदेह पटकी देवी कडा येथे आढळून आला होता। सुरुवातीला अंकितावर कुणा हिंस्र वन्य प्राण्याने हल्ला केला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता, पण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते की अंकितावर कुणाही हिंस्र प्राण्याने हल्ला केलेला नाही, त्यामुळे अंकिताचा घातपात झाला असल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला होता। अंकिता पवार मृत्यू प्रकरणाचा तपास विजयदुर्ग पोलिसांच्या साथीने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग करीत आहे, पण आजपर्यंत 16 दिवसांचा कालावधी उलटूनही पोलीस यंत्रणेने एकही संशयिताला ताब्यात घेतलेले नाही, ही वास्तविकता आहे। सोमवारी सायंकाळी देवगड दौऱ्यावर आलेले आमदार नितेश राणे यांनी अंकिता पवार हिच्या घरी जात तिच्या कुटुंबियांची भेट घेतली होती। तुम्ही कुणालाही घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगत त्यांना धीर दिला होता। यावेळी कुटुंबियांशी बोलताना आमदार नितेश राणे म्हणालेत, तुम्हाला ज्याच्यावर थोडं संशय असेल कंप्लेंट टाका। आमची अपेक्षा म्हणजे कोण आहे फक्त पण तुम्हाला कोणा तुम्ही आता हे लोक आहेत त्या लोक समोरच्या आल्याना वाचवायला प्रयत्न करतायत सगळेजण। तुम्हाला स्पष्ट सांगतो। पण मॅडम ताई हे लोक सगळे वाचवायला प्रयत्न करतायत समोरच्या लोकांना। तुम्ही जोपर्यंत पुढाकार घेऊन काही गोष्टी करणार नाही तोपर्यंत काय होणार नाही। तुम्हाला थोडी हिंमत दाखवायला लागेल। आम्ही लोक इथे बसलेलो आहोत, कोण काय आहे साधे हे सगळे कोण काय करणार, मी आहे ना तुमच्या बरोबर। पण तुम्ही जोपर्यंत काय भूमिका घेत नाही कुटुंब म्हणून तुमची घरातली मुलगी गेली आहे, हे सरळ दुनियाला माहिती आहे की हे कुठल्या वाघाने केलेलं नाहीये। देवगडच्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे हे कुठल्या वाघाने केलेलं नाहीये। हे फक्त सर्व आणि सत्तेचा वापर झालेला आहे। सगळे लपवत आहेत। अरे ते पोलीस पण हातबल आहे, कारण का सत्तेमध्ये असलेले लोक आहेत। कोणी गावातल्या लोकांनी बघितलं नाही असं ना तर त्यांनी सांगा ना कोण आहे चोर। आम्ही काही बघितलेलं नाही, काय नाही, आमचं कोण वादी नाही। तुम्ही लोक विचार केला पाहिजे ना। तुम्ही घाबरून या वातावरणामध्ये राहून तुमच्या मुलीला न्याय भेटणार आहे का? मग हे असेच मग देवगडमध्ये एक खून एक लोक मरत जाणार आणि बाकी सगळे लपवालपी होत राहणार, दाबणार प्रकरण। यावेळी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी फोनवरून संपर्क साधत अंकिताच्या मृत्यू प्रकरणी संशयितांना ताब्यात घेण्यासाठी अजून किती दिवस लागणार आहेत अशा प्रकारच्या प्रश्नांचा भडीमार करत अजून किती महिने अंकिताच्या कुटुंबियांनी न्यायाच्या प्रतीक्षेत थांबायचं, पोलीसच संशयितांना वाचवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत, त्यामुळे कुणी बोलायला पुढे येत नाही असे सांगितले जाते। पवार प्रकरण जो आहे अजूनपर्यंत काहीच नाही त्याच्यामध्ये काय 12 दिवस झाले साहेब, 12 दिवस। हा कुठल्या विषय म्हणजे काय कशी केसेस सुटणार आमच्या देवगड आमच्या सिंधुदुर्गामध्ये साहेब? आता गेल्या 3-4 दिवसापासून तर या कुटुंबाला कोण काय तपासासाठी विचारायला पण आले नाहीये। झाले आता त्याला आठवडा झाला आता त्याला नाही। पण काय पुढे काय आम्हाला काय निकाल द्या ना। तुम्ही भेटून काय करताय तिथे? पुढे काहीतरी निकाल द्या ना। इथे गावामध्ये भीतीचं वातावरण आहे, लोकांना माहिती आहे कोणी हा विषय केलाय, तरी पण पोलीस काय कोणाला काय उचलत नाही, इन्क्वायरीसाठी बोलवत नाही। सीडीआर रिपोर्ट काय? सीडीआर रिपोर्ट पण त्याच्याप्रमाणे तुम्ही लोकांना उचलत नाही, म्हणजे इन्क्वायरीसाठी बोलत नाही। साहेब किती दिवस लागणार? 12 दिवस झाले, 16 नाही। पण साहेब किती काय 6 महिने काय अजून? पण प्राण्यांचं झालेलं नाहीये ना।
पण ह्या बिचारी लोकांनी काय करायचं काय, किती महिने थांबायचे? बाकी सगळ्या केसेसमध्ये फार फास्ट होतो ना. घाबरलेत ना बिचारे, काय करणार आता काय, कारण का पोलीस मदत करत नाही आहेत. इकडे सगळ्यांना माहिती आहे गावं कोण आहे, म्हणून बिचारे ग्रामस्थ बिचारे घाबरले. अगर पोलिसात या पद्धतीने दिरंगाई करत असेल तर आम्ही कोणाकडे होतो, हे लोकांनी कोणावर विश्वास ठेवा ना. 100% दिरंगाई कुठल्याही याच्यामध्ये कुठे काय हल्ली केसेस सुटतात, काय सुटतं, काय चाललंय आमच्या जिल्ह्यामध्ये दुनियाला माहिती आहे. अंकिता पवार मृत्यू प्रकरणाबाबत आता 16 दिवस उलटले आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, एवढेच उत्तर पोलिसांकडून मिळत आहे. अंकिताच्या मृत्यूचे गूढ नेमके कधी उकलले जाणार हे पोलीस यंत्रणेलाच ठाऊक. साईनाथ गावकर, कोकण 9, देवगड.